नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटणमध्ये चिकन. एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि खायला पण असं खूप छान आणि टेस्टी लागते. इथे मी असं अर्धा किलो चिकन घेतले. स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद, चवीनुसार मीठ, अद्रक लसूणची पेस्ट आणि आपण हे 10 मिनिटासाठी असं मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. त्यामध्ये खूप छान असे आपले मीठ आणि हळदचं स्वाद उतरतो. इथे 10 ते 15 मिनिट असं चिकन मॅरिनेट झाले. आता आपण अळणी चिकन पहिले शिजवून घेणार आहोत. इथे मी आपल्या टोपामध्ये शिजवणार आहे. त्याच्यासाठी तेल छान गरम झाले. कढीपत्ता, लसूण छान असं परतून घ्यायचे. आता आपण टाकणार आहोत 10 मिनिटं असं मॅरिनेट केलेले चिकन आणि छान असं 2 ते 3 मिनिट आपण परतून घेणार आहोत. शिजायला पण खूप लवकर शिजते, जास्त वेळ नाही लागत ते. आता हे छान असं मस्त तेलामध्ये आपण परतून घेऊया. इथे तेलामध्ये असं छान मस्त परतून झाले. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. चिकनला ऑलरेडी पाणी सुटतंय, त्यामुळे पाणी नाही टाकलं शिजताना तरी चालेल. इथे बघू शकता आपलं चिकन इथे 10 मिनिटं असे एकदम छान शिजून तयार आहे. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. इथे खोबरं, 2 मिडियम आकाराचे कांदे भाजून घेतले. आता आपण ते मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेणार आहोत. अद्रक, टोमॅटो, खोबरा, कांदा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर. आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. इथे सर्व असं वाटण आपण मिक्सरला छान असं बारीक करून घेतले. इथे तेल असं छान गरम झाले. त्यामध्ये आपण टाकणार आहोत काळं वाटण आणि तेलामध्ये एकदम असं छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही असं छान मस्त परतून झाले. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गरम मसाले, चिकन मसाला, लाल तिखट, हळद आणि धने पावडर. आता आपण हे असे छान परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत लो टू मिडियम गॅसवरच ठेवायचा. आपले मसाले करपत नाही. त्याने थोडंसं अळणी रस्सा टाकून 1 ते 2 मिनिटासाठी आपण परत परतून घेऊयात मसाले सर्व. इथे आपले मसाले छान असे मस्त परतून झालेत. आता आपण त्यामध्ये टाकूयात अळणी चिकन शिजवले ते आणि छान अशी 3 ते 4 मिनिटासाठी मस्त उकळी येऊ द्यायची. मस्त ढवळून घेऊयात. आता एकदम असं झटपट होणारी रेसिपी आहे आणि जास्त वेळ पण नाही लागत आहे. एकदम कमी साहित्यामध्ये अशी बनवून तयार होते. आता आपल्या क्वांटिटीनुसार आपण पाणी टाकणार आहोत आणि पाणी गरम करूनच टाकायचे. त्याने कालवणाला अशी खूप छान चव येते. पाणी टाकून आपण 4 ते 5 मिनिट असं छान उकळून घेणार आहोत. आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि मस्त असं ढवळून घेऊयात. बनवायला पण खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम कमी वेळामध्ये असं आपलं चिकन बनून तयार होते. इथे असं छान चिकनला मस्त उकळी आली. आता आपण टाकूयात बारीक केलेली कोथिंबीर. इथे आपलं चिकन बनून तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खात राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.